नमस्कार मंडळी. आजपासून आपण एका नवीन व इनोव्हेटिव्ह चॅनलची सुरुवात करतोय, ज्यामध्ये आपण भेटणार आहोत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय व अमूल्य काम केलेल्या तानाजीराव जयवंतराव घाटगे यांना. तानाजीराव घाटगे यांना उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असून त्यांना 1979 साली कृषी विस्तार या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण असल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कमलाबाई पाटील पुरस्काराने सन्मानित केलेले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी म्हणून तानाजी घाटगे यांनी 30 वर्ष सेवा केली असून त्यापैकी 10 वर्ष त्यांनी मास्टर ट्रेनर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून काम केलं. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तब्बल 6,000 पेक्षा जास्त व्याख्याने घेऊन शेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. गेली 22 वर्ष ते सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना त्यांना कृषी सेवा 2006 व सेंद्रिय शेतीमधील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय शुगर देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना शेतीमधील समस्यांवरती रासायनिक पद्धतींचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने समस्यांचं निराकरण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तानाजीराव जयवंतराव घाटगे. नमस्कार. माझं नाव चैतन्य पाटील. मी नांदगाव तालुक्यामध्ये एक इथे मोसंबीचा प्लॉट बघायला आलो आहे. तो माझ्या वडिलांच्या मित्रांचा श्री अशोक सांगळे यांचा प्लॉट आहे. तो 6-7 एकरची मोसंबी आहे आणि इथे बायोरिच आणि अल्ट्रासीचा वापर चालू आहे मागच्या 1 वर्षापासून. तर त्याची आत्ताची काय परिस्थिती आहे किंवा याच्यात काय गळ आहे या संदर्भात सर पण आले होते इथे प्लॉट बघायला. तर ते त्याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करतोय. तर मी अशोक काकांना प्रश्न विचारतोय काही. काका, आपण ही लागवड किती वर्षापूर्वी केली आहे? ही लागवड जून 2022ला, म्हणजे आता 4 वर्ष होऊन गेले. अच्छा. आणि आपण याच्यात बायोरिच आणि अल्ट्रासी केव्हापासून वापरतो? 2 वर्षापासून. 2 वर्ष नव्हता काही. अच्छा. मग मागच्या वर्षीच्या वाढीमध्ये आणि या झाडाच्या आत्ताच्या वाढीमध्ये, त्याच्या पानांच्या जाडीमध्ये, ही जी फांदी आहे तिचं या फळाचं वजन सहन करण्याच्या क्षमतेमध्ये तुम्हाला ह्या वेळेच्या आणि मागच्या पिकामध्ये काय फरक जाणवतोय? आता मागच्या वेळेस ही लागवड आहे 16x14ची. आम्ही आडवं पण रोटर चालवायचो याच्यामध्ये आणि उभं पण चालवायचो. छोटा ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर. पण आज रोजी छोटा ट्रॅक्टर बी चालणं मुश्किल झालेलं आहे, एवढी त्याची वाढ झालेली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडाची इतकी वाढ आहे का ते आज रोजी 7 ते 8 वर्षाचं झाड दिसतंय, म्हणजे प्रत्येकाला. आणि इथं प्रत्यक्षात तुम्ही बघताय. बरं. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं त्यावेळेस फळांमुळे फांद्या तुटायच्या. हो. आणि आपण बायोरिच अल्ट्रासी वापरल्यानंतर ह्यावेळेस तुम्हाला काही त्याच्यातला फरक जाणवतोय का यावेळेस? फांदी लवचिक वाटते. म्हणजे ही फांदी बघा, हे इतका माल आहे, म्हणजे फांदी पूर्ण टेकण्याच थोड्या अंतरावर, 1.5 फुटावर, पण कुठेही क्रॅक नाही फांदीला. आणि मागच्या वेळेस फांद्या मोडायच्या. आता ह्यावेळेस टोकराचं बी प्रमाण कमी आहे आणि झाडाची म्हणजे मालाची कॅपॅसिटी जास्त आहे, माल जास्त आहे आणि टोकर कमी आहे. आणि हे एवढे जे फळं पकडले आता, हे जे आपण बघतोय हे द्राक्षाच्या गडासारखे झाले. हो. आता एवढं पोचण्याची क्षमता आहे का? तुम्हाला वाटतं का की याच्या वापराने? बायोरिच आणि अल्ट्रासीमुळेच हे झालंय. अच्छा. म्हणजे जे वजन वाढलेलं आहे, जी पत्ती पण फ्रेश आहे, एवढं असून बी पत्ती फ्रेश आहे. सरांचं म्हणणं होतं की बायोरिचच्या वापरामुळे ह्या पानाची जाडी आणखी चांगली होते, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस अजून चांगलं होतं. हो. आणि ह्यावेळेसच्या टनेज मध्ये आपल्याला फरक जाणवेल. आता मागच्या वेळेस आपण हा भाग ज्या भावाने दिलेला होता, तर त्यावेळेचे भाव आणि तेच भाव जर आज मिळाले, पण वाढीव उत्पन्नामध्ये जर तेच भाव मिळाले, तर तुम्हाला असं वाटतं का की हे पीक चांगलं उत्पन्न देऊ शकेल? कसं वजन आता? मागच्या वर्षी आपण 20 रुपयांनी दिला होता, 40 टन निघाला होता माल. अच्छा. या वर्षी आपण 14 टन ऑलरेडी दिलेलाच याच्यावर, लोड कमी व्हावं म्हणून. दिलेलं. आणि अजूनच 60 एक टनाच्या पुढेच निघण्याची शक्यता आहे. अच्छा. आणि तो बी यावर्षी 25 रुपयांनी गेला. बर. म्हणजे क्वालिटी, गोडी आणि वजन. अच्छा. मी तर हा सुबाबूळ हा मोसंबीचा प्लॉट बघायला आलोय, पण माझी स्वतःची 28 एकर सुबाबूळ आहे. आम्ही आता बऱ्याचशा प्रेक्षकांना कदाचित माहित नसेल, सुबाबूळचा वापर पेपर निर्मितीसाठी करतात. त्याच्यातून लाकूड मिळतं आणि लाकडापासून पेपर तयार होतो. आम्ही ह्या प्लॉट नंतर आता पुढच्या त्याच प्लॉटवर जाणार आहोत.
तर सरांनाही घेऊन जाणार आहोत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की एकरी तुम्ही 100 टनापर्यंत सुबाबूळचं उत्पन्न काढू शकतात 18 ते 20 महिन्यामध्ये. आता 18 ते 20 महिने हा पिरियड आम्ही आमचा पकडला आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 12 ते 14 महिन्यात एवढं उत्पन्न काढू शकतात. तर त्याच्या संदर्भातले व्हिडिओ किंवा एक 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर माझ्याकडे जुनी लागवड आहे. एक जी कटिंगला आली ती पण लागवड आहे. अजून नवीन पण लागवड आहे. त्याच्या संदर्भात आपण बोलूया. पण आता हे जे मोसंबीचं पीक आहे हे बघून इथून मागच्या काळामध्ये आमचं डाळिंब होतं. फार यशस्वी काही ते पीक झालं नाही. पण हे सगळे प्रयोग बघताना आता पुन्हा वाटतंय की डाळिंब लावावे. कारण डाळिंबाचे रेट पण फार छान आहेत. मोसंबी पण एक ऑप्शन ठेवलंय. मोसंबी किंवा डाळिंब लावण्याचा माझा मानस आहे. कारण ह्या पद्धतीने जर कधी कोणतं पीक होऊ शकत असेल आणि एवढा खर्च जर कधी कमी होऊ शकत असेल, तर तुम्ही फळपीक निश्चितच चांगल्या प्रकारे करू शकता. कृषी सेवाच्या पुढील भागांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले असतील तर त्यांना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.